सविताताईंचा धाकटा मुलगा विकास एके दिवशी आईजवळ येऊन म्हणाला, आई, माझ्या 2.5 माणसांच्या कुटुंबाच्या घरखर्चासाठी तू आमच्याकडून 5,000 रुपये घेतेस. दादा वहिनी आणि त्यांच्या 3 मुलांच्या घरखर्चासाठीही तू दादाकडून 5,000 रुपये घेतेस. असे का? हा कोणता न्याय आहे? सविताताई त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, काय रे, आता कमवायला लागलास म्हणून मला न्याय अन्यायाच्या गोष्टी शिकवायला लागलास का? जेव्हा तुला नोकरी नव्हती तेव्हा सगळा घर खर्च तुझा दादाच करत होता ना. त्यावेळी तुझा हा न्याय कुठे गेला होता? विकास म्हणाला, आई, तेव्हा मी कमवत नव्हतो, मग खर्च कसा करणार? सविताताई म्हणाल्या, एकत्र कुटुंबाचा नियमच असा असतो की जो कमावतो आणि जास्त कमावतो त्यानेच घर खर्चात जास्त योगदान द्यायचं. आणि तुझं उत्पन्न प्रकाशपेक्षा जास्त आहे, त्यामुळे घर खर्चात तुझा वाटाही जास्त असायला हवा. विकास म्हणाला, पण तू आम्हा दोघांकडून सारखेच पैसे का घेतेस? दादाची फॅमिली मोठी आहे तर तू त्याच्याकडून दुप्पट पैसे घ्यायला पाहिजे ना. त्यावर सविताताई म्हणाल्या, अरे त्याला पगार कमी आहे. आणि मला सांग, जर तुम्ही दोघेही वेगळे राहायला गेलात तर 5,000 रुपयात तुमचा सगळा घर खर्च भागेल का? विकास म्हणाला, का नाही भागणार? आमचा खर्चच असा किती आहे? सविताताई देखील ठामपणे म्हणाल्या, असं असेल तर मग ठीक आहे, काही दिवस वेगळं राहून बघा आणि पुन्हा एकत्र राहायला या. आईचे बोलणे ऐकून विकास खाली मान घालून त्याच्या खोलीत निघून गेला. नोकरी लागल्यापासून कंपनीने दिलेल्या फ्लॅटमध्ये राहायला जाण्याचा विचार विकासच्या मनात होता, पण त्यावेळी घरच्यांनी खूप समजावून सांगितल्यामुळे तो एकत्र कुटुंबातच राहायला तयार झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी गीता त्याला वारंवार कंपनीचा फ्लॅट स्वीकारून वेगळं राहण्याचा आग्रह करू लागली होती. गीताच्या सांगण्यावरून विकासने कंपनीच्या क्वार्टरसाठी अर्ज केला होता आणि काही दिवसातच त्याला एक फ्लॅटही मिळाला. पण आता वेगळं राहायला जाणार आहे हे आईला कसं सांगायचं हेच त्याला समजत नव्हतं. आज योग्य संधी मिळताच त्याने आईजवळ हा विषय काढला. तो धीर करून आईला म्हणाला, आई, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. सविताताईंनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. बोल ना रे, एवढा संकोच का करतोयस? विकास थोडा थांबला आणि म्हणाला, आई, कंपनीकडून मला राहण्यासाठी फ्लॅट मिळाला आहे. मी मी तिकडे राहायला जायचं ठरवलं आहे. क्षणभरात घरात शांतता पसरली. सविताताईंनी त्याच्याकडे शांत नजरेने पाहिलं. म्हणजे वेगळं राहायचं ठरवलंस तर? हो आई, गीतालाही तसंच वाटतं. ऑफिस जवळ पडेल, पेट्रोलचा खर्च वाचेल आणि आमचाही स्वतंत्र संसार होईल. सविताताईंनी हलकंसं स्मित केलं. विकास, निर्णय तुझा आहे, पण एक विचारू का? हा निर्णय खरंच तुझा आहे की कोणाच्या सांगण्यावरून घेतलास? विकासने नजर खाली केली. आई, तसं काही नाही, फक्त आता वेगळं राहणं योग्य वाटतंय. सविताताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, ठीक आहे, पक्ष्यांची पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून उडतातच, पण एवढंच लक्षात ठेव, घर सोडताना नाती सोडू नकोस. विकासचा आवाज भरून आला. आई, माझ्या बोलण्याचे तुला वाईट वाटलं ना? आईचे मन दुखतंच रे, पण लेकरांच्या आनंदापेक्षा मोठं काही नसतं. जा. बरं, मग कधी निघतोयस? शक्य तितक्या लवकर निघावं म्हणतोय. सविताताई म्हणाल्या, आनंदाने राहा. फक्त इतकंच लक्षात ठेव, ह्या घराचा दरवाजा तुझ्यासाठी कायम उघडाच असेल. आणि आईवडिलांना भेटायला वेळ मिळाला म्हणून नाही, तर मन झालं म्हणून ये. विकास आईच्या पाया पडत म्हणाला, आई, मला माफ कर. सविताताईंनी त्याला उठवून जवळ घेतलं. माफी कसली मागतोस रे? संसार करायला जातोयस, परदेशी नाही. फक्त एवढीच अपेक्षा आहे, घर बदललं तरी तुझ्या मनात असलेली आईवडिलांची जागा बदलू देऊ नकोस. हे ऐकताच विकासच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि तो तिथून त्याच्या खोलीत निघून गेला. खोलीत गेल्यानंतर त्याने ही गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली आणि वेगळे राहायला जाणार असल्याची बातमी ऐकून गीता मात्र खूप आनंदी झाली. ती नव्या घरात जाण्याच्या तयारीला लागली. शुभमुहूर्त पाहून विकास, गीता आणि त्यांचा मुलगा नव्या घरात राहायला गेले. गरजेच्या काही वस्तू सविताताईंनी प्रेमाने सुनेला दिला, पण गीताला तिच्या स्टँडर्डप्रमाणे राहायचं होतं. घरातील खोल्यांची सजावट आधुनिक पद्धतीने करून घेतली.
नवीन फर्निचर, पडदे, शोपीसेस आणि इतर घरगुती सामान खरेदी करण्यात त्यांनी साठवून ठेवलेली जवळजवळ सगळी बचत खर्च केली. तरीही गीता आनंदात होती. आता घरात फक्त ती, विकास आणि त्यांचा मुलगा बबलू होते. तिच्या मनासारखं स्वतंत्र आयुष्य सुरू झालं होतं. पण विकासच्या मनात मात्र सतत एक बोचरी सल होती. आपण वेगळं राहण्याचा निर्णय घेऊन चूक तर केली नाही ना? असा विचार त्याला वारंवार सतावत होता. त्यामुळे आईवडिलांसमोर जाण्याची हिंमतही त्याच्यात उरली नव्हती. मोठा भाऊ प्रकाश आणि त्याची पत्नी सुधा अधूनमधून त्यांना भेटायला येत असत. ते प्रेमाने सांगत, "आई बाबा तुमची खूप आठवण काढतात." हे ऐकून विकासचे मन आणखी हेलावून जायचे. पण तो प्रत्येक वेळी कामात खूप व्यस्त असल्याचे कारण सांगून थेट टाळायचा. सुरुवातीचे काही दिवस नव्या घराची सजावट करण्यात आणि वस्तू लावण्यातच गेले. पण त्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली ती घरकामाची. त्या कॉलनीत अजून फारशी वस्ती नव्हती, त्यामुळे कामासाठी बाई मिळणं जवळजवळ अशक्य होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भांडी घासणं, झाडलोट, लादी पुसणं, कपडे धुणं अशी सगळी कामं गीतालाच करावी लागत होती. बाजारातून सामान आणण्याचे काम विकास करत होता, पण स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी गीतावरच होती. त्यात बबलूही दिवसभर तिच्याच मागे असायचा. पूर्वी एकत्र कुटुंबात असताना बबलू दिवसभर त्याच्या चुलत भावंडांसोबत खेळायचा, त्यांच्यासोबतच जेवायचा. त्याचा सगळा हट्ट, लाड आजीच प्रेमाने पूर्ण करायची. पण आता नव्या घरात तो एकटाच पडला होता आणि सतत आईलाच बिलगून राहत होता. एकत्र कुटुंबात असताना घरातील कामांसाठी जुने नोकर चाकर होते, त्यामुळे गीताला घरात फारसं काही काम करावं लागत नसे. सकाळचा स्वयंपाक सविताताई स्वतः करत असत. सुधा आणि गीता आपापल्या मुलांची तयारी करायच्या. त्यांना आंघोळ घालणे, शाळेसाठी तयार करणे ही कामं पाहत असत. संध्याकाळचा स्वयंपाकही बहुतेक वेळाच सुधाच करत असे आणि गीता फक्त तिला थोडीफार मदत करत असे. पण आता वेगळं राहायला आल्यानंतर सगळी जबाबदारी गीताच्याच खांद्यावर आली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करताना ती एवढी दमून जायची की संध्याकाळचा स्वयंपाकही कसाबसा बनवायची. वेगळं राहिल्यावर नवऱ्याला आणि मुलाला रोज नवनवीन पदार्थ करून खाऊ घालण्याची तिची इच्छा होती, पण प्रत्यक्षात तेवढा वेळ आणि ताकदच तिच्याकडे उरत नव्हती. दुसरीकडे सविताताईंचे मन मात्र मुलांमध्ये रमत होतं. विकास, गीता किंवा बबलूला आवडणारा एखादा पदार्थ त्यांनी बनवला की त्या त्यांच्यासाठी प्रेमाने डबा पाठवायला विसरत नसत. काही दिवसांच्या शोधानंतर आणि खूप विनवण्या केल्यानंतर महिन्याला 4,000 रुपये घेऊन फक्त भांडी, झाडलोट आणि लादी पुसण्याचं काम करणारी एक कामवाली मिळाली. कामवालीला महिना 4,000 रुपये द्यावे लागतात याचे गीताला वाईट वाटत होते, पण त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. सविताताईंच्या घरी अनेक वर्षांपासून तेच नोकर काम करत असल्यामुळे ते घरातील इतरही कामं मनापासून करत असत. पण इथे कॉलनीत प्रत्येक काम वेगळं होतं. ठरलेल्या कामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही कामाला नोकर हात लावत नसत. गीताला सर्वात मोठी अडचण कपड्यांची होती. कपडे घरात धुतले तरी इस्त्री मात्र बाहेरूनच करून घ्यावे लागत होते. आणखी एक मोठी समस्या होती ती बबलूची. पूर्वी तो प्रकाशच्या मुलांसोबत दिवसभर खेळत असे. तो कुठे आहे याची गीताला काळजी करावी लागत नसे, पण आता सतत त्याच्याकडे लक्ष द्यावे लागायचे. दर अर्ध्या तासाने तो आईजवळ येऊन म्हणायचा, "आई, इथे माझ्यासोबत खेळायला कोणीच नाही, मग मी कोणासोबत खेळू?" कधीकधी कामाच्या ताणामुळे गीता त्याच्यावर चिडायची. तेव्हा बबलू रडत म्हणायचा, "आई तू मला सारखी रागावते, ओरडते. मी आजीला तुझे नाव सांगणार आहे." असो, इतक्या सगळ्या अडचणी असूनही दोघांनी मिळून आपलं घर छान सजवलं. त्यांनी नवीन सोफा सेट घेतला, त्यावर आकर्षक कुशन घेतले, डायनिंग टेबल घेतला. लग्नात मिळालेल्या सर्व भेटवस्तू सुंदरपणे मांडल्या. एका मस्त अशा फोटो फ्रेममध्ये विकास आणि गीताचा एक फोटो तर दुसऱ्या फ्रेममध्ये बबलूचा फोटो लावला. त्यांच्या फोटोशेजारी गीताने तिच्या आईवडिलांचाही फोटो भिंतीवर लावला. बैठकीची खोली खूपच सुंदर सजवली. गीताला मनापासून वाटत होतं की तिच्या सासरच्या मंडळींनी येऊन तिचं घर पाहावं आणि ती संधीही लवकर आली. बबलूचा वाढदिवस होता. तो मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे त्यांनी ठरवले. गीताच्या माहेरचे, सासरचे आणि शेजारच्या काही कुटुंबांना निमंत्रण दिलं. संध्याकाळी संपूर्ण घर सजवलं. केकवर मेणबत्त्या लावल्या.
सगळे पाहुणे आल्यावर गीताने अभिमानाने सर्वांना घर दाखवलं. प्रत्येकाने तिच्या सजावटीचं भरभरून कौतुक केलं. सुधाही म्हणाली, गीता, खरंच तू तुझा संसार खूप छान उभा केलास. आम्हाला तर असं काही करायला वेळ मिळत नाही. गीता म्हणाली, ताई, तुमच्यासारखं एकत्र कुटुंबात राहणं माझ्या स्वभावात बसत नव्हतं. म्हणूनच काही दिवस निभावून नेलं आणि मग वेगळं राहायचं ठरवलं. सुधा हसत म्हणाली, माझा नवरा विकास भाऊजींसारखा नाही. आईबाबांना न विचारता ते काहीच विकत घेत नाहीत आणि काही घ्यायचं म्हटलं की लगेच म्हणतात, आता आहे तेच पुरेसं आहे. गीता मिश्किलपणे हसत म्हणाली, मग त्यासाठी नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं हे समजलं पाहिजे. तिचे बोलणे ऐकून सासू तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. सर्वजण गीताचे कौतुक करत होते. जेवणाची व्यवस्थाही उत्तम होती. बबलू तर भेटवस्तू मिळाल्यामुळे खूप आनंदात दिसत होता. आजी आजोबांना तर तो अजिबात सोडत नव्हता. गीता ही सर्वांनी भरभरून केलेल्या कौतुकामुळे आनंदी होती. पण सविताताईंच्या नजरेत एक गोष्ट खटकली. बबलू खूप अशक्त दिसत होता. पूर्वीसारखा मोकळेपणाने बोलतही नव्हता. सविताताईंनी गीताला विचारलं, गीता, बबलू इतका बारीक का दिसतोय? नीट जेवण करत नाही का? गीता काळजीने म्हणाली, आई, याला काय झाले कोण जाणे. तो नीट जेवत नाही, दूधही पित नाही आणि बाहेर खेळायलाही जात नाही. सविताताई म्हणाल्या, त्याला लहानपणापासून आपल्या भावंडांसोबत खेळायची सवय होती, पण आता तो एकटाच पडला आहे. तुम्ही दोघे मोठे असल्यामुळे तुम्हाला एकटेपणाचा फारसा फरक पडत नाही, पण बबलूला हे वातावरण अजिबात मानवलं नाही. गीता हतबल होऊन म्हणाली, मग आता त्याच्या सोबतीला कोणाला आणि कुठून आणू? सविताताई हसत म्हणाल्या, अगं तू पण किती भोळी आहेस. बबलू आता 4 वर्षांचा झाला आहे. त्याला एखादा भाऊ किंवा बहीण मिळाली तर त्याचं मन रमेल. गीता पटकन म्हणाली, नाही आई, आत्ता तरी नाही. इथे आम्हा तिघांचाच खर्च कसाबसा भागतोय. सध्या तरी आम्ही कुटुंब वाढवण्याचा विचारही करू शकत नाही. त्यावर सविताताई म्हणाल्या, मग असं कर, बबलूला शाळेत घाल. तिथे त्याला मित्र मिळतील. प्रकाशच्या मुलांसोबत तो शाळेतून आमच्याकडे येईल आणि संध्याकाळी विकास ऑफिसमधून येताना त्याला इकडे घेऊन येईल. त्यामुळे त्याचं मनही रमेल आणि त्याचा एकटेपणाही कमी होईल. सविताताईंनी सुचवलं. गीता म्हणाली, हो आई, तुम्ही बरोबर बोलत आहात. तेच योग्य राहील. तिने विचार केला की त्यामुळे तिलाही घरकामासाठी थोडा वेळ मिळेल आणि दुपारी थोडी विश्रांतीही घेता येईल. बबलूला शाळेत जाण्याबद्दल सांगितलं तेव्हा तोही खूप आनंदी झाला. हळूहळू सगळं पूर्वपदावर येऊ लागलं. पण आता बबलूच्या शिक्षणाचा खर्चही वाढला. तो आवश्यक होताच. त्यात कामवालीचे दरमहा 4,000 रुपये वेगळे द्यावे लागत होते. गॅस, दूध, किराणा, वीज बिल हा सगळा खर्च स्वतंत्रपणे करावा लागत होता. त्यावर दरमहा 10,000 रुपयांचे फ्लॅटचे भाडेही भरावे लागत होते. एकत्र कुटुंबात असताना विकासला दरमहा फक्त 5,000 रुपये द्यावे लागत होते, पण आता सगळा घरखर्च त्याला एकट्याला करावा लागत होता. दोघांनाही दिवसभर धावपळ करावी लागत होती. गीताला आता खरंच मिठापिठाचा भाव समजू लागला होता. तिच्या हौसेच्या सगळ्या गोष्टींवर एकामागोमाग एक कात्री चालू लागली. सिनेमा पाहणं जवळजवळ बंदच झालं. रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणंही थांबलं. पूर्वी एकत्र कुटुंबात राहत असताना विकास आणि गीता महिन्यातून एकदा तरी सिनेमा पाहायला जायचे. बाहेरच जेवायचे. फिरायला गेले की कोल्ड कॉफी किंवा आईस्क्रीमचा आनंद घ्यायचे. पण आता हे सगळं भूतकाळात जमा झालं होतं. तरीही ते कोणाकडे तक्रार करू शकत नव्हते, कारण हा मार्ग त्यांनी स्वतःच्या इच्छेने निवडला होता. एके दिवशी विकासच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांनी कुटुंबासह ट्रिपला जाण्याचे आयोजन केले. ऑफिसने मोठ्या गाडीचीही व्यवस्था केली होती. विकास, गीता आणि बबलूही ट्रिपला गेले. 2 दिवस आनंदात गेले, पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घराचे कुलूप तुटलेले होते. आत जाऊन पाहिले तर सगळं घर अस्ताव्यस्त झालेलं होतं. कपाट उघडं होतं. त्यातील रोकड, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूही चोरीला गेल्या होत्या. शेजाऱ्यांना विचारलं, पण कोणाला कसलीच माहिती नव्हती. चोर कधी आले आणि कधी पसार झाले हे कोणालाच कळलं नव्हतं. विकासने ताबडतोब पोलिसांना कळवलं. पोलीस आले. पंचनामा झाला. श्वान पथकही आलं. पण चोरांचा काहीच मागमूस लागला नाही. आणि जरी ते पकडले गेले तरी चोरीला गेलेला माल परत मिळण्याची आशा फारच कमी होती. ही बातमी कळताच सविताताई, प्रकाश आणि सुधा तातडीने आले. त्यांनी विकास आणि गीताला धीर दिला.
सुधाच्या लक्षात आलं की गीताच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसत नव्हते. तिने विचारलं, गीता तुझे मंगळसूत्र कुठे आहे? गीता डोळे पुसत म्हणाली, पिकनिकला जाताना यांनीच काढून ठेवायला सांगितलं. बाहेर चेन हिसकावण्याच्या घटना घडतात म्हणाले, पण आता तेही बाकीच्या दागिन्यांसोबत चोरीला गेले. हे ऐकून गीताच्या डोळ्यात अश्रू आले. सविताताईंनी तिचा हात हातात घेतला. धीर सोडू नकोस सुनबाई. देवाचे आभार मान की तुम्ही तिघे सुखरूप आहात. आजकाल चोर चोरीसोबत जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. इतक्यात सुधाने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून गीताच्या गळ्यात घातली. ताई, हे काय करताय? गीता आश्चर्याने म्हणाली. सुधा म्हणाली, तुझा रिकामा गळा पाहावत नाही. असू देत, काळजी करू नकोस, सगळं पुन्हा उभं राहील. सुधाचे हे रूप पाहून गीता भारावून गेली. एकत्र कुटुंबाचे खरे प्रेम काय असते याची तिला प्रथमच जाणीव झाली. गीता हळव्या आवाजात म्हणाली, आई, आमच्या पगारात महिन्याचा खर्चच कसाबसा भागतो. आता पुन्हा दागिने बनवण्याचा विचारही करू शकत नाही. सुधा किंचित मिश्किलपणे म्हणाली, गीता, तुमचं तर एकच मूल आहे. विकास भाऊजींचा पगारही आमच्यापेक्षा जास्त आहे. मग तुमची चांगली बचत व्हायला हवी होती ना. हे ऐकून सुधाला आपल्या शब्दांची खंत वाटली. वेगळं राहण्यापूर्वी विकासने तिच्या मुलांच्या खर्चाचा मुद्दा काढला होता. तो प्रसंग तिच्या मनात अजूनही ताजा होता. गीता निरुत्तर झाली. ती हळूच म्हणाली, आम्ही आमच्या स्टँडर्डप्रमाणे राहायला आलो होतो, पण बहुतेक तेच आम्हाला महागात पडले. सविताताई शांतपणे म्हणाल्या, हाच स्टँडर्ड आज अनेक कुटुंब तोडतो आहे. हे सगळं तू त्या घरात राहूनही करू शकली असतीस. आपल्या घराचा वरचा मजला रिकामाच आहे. तुम्ही तिथेच वेगळे राहू शकला असतात. अगं, नवीन सुना येतात त्या घराला आपल्या आवडीनुसार सजवतातच. गीता म्हणाली, आई, हे मला असे कधीच बोलले नाहीत. त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की त्या घरात राहूनही मला या सगळ्या सुविधा मिळू शकतात. प्रत्येक गोष्टीला म्हणायचे, आईला विचार. सविताताईंनी प्रेमळ पण ठाम शब्दात उत्तर दिलं. जर तू माझ्याकडे विश्वासाने आली असतीस, माझा सल्ला घेतला असतास आणि तरीही तुझं काम झालं नसतं तर तुझी तक्रार योग्य होती. पण तू मला विचारण्याआधीच माझ्यावरचा विश्वास गमावला. गीताने खाली मान घातली. ती म्हणाली, हो आई, ती माझीच चूक होती. त्याची शिक्षा मला मिळाली. सविताताईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या म्हणाल्या, अगं, अजून काही बिघडलं नाही. इच्छा असेल तर तुम्ही आपल्या घरी परत या. तू जसं इथे घर सजवलंस तसंच तिथेही सजव. घर सुंदर ठेवायला कोणाला आवडत नाही. मी माझं म्हणणं सांगितलं. आता निर्णय मात्र तुमचा आहे. थोडंसं थांबून त्या पुढे म्हणाल्या, एकत्र राहिलं की मोठ्यांमध्येही प्रेम वाढतं आणि लहान मुलांमध्येही आपुलकी निर्माण होते. वेगळं राहून ती ऊब कधीच मिळत नाही. सविताताई आणि सुधा विकास गीताला समजावून परत गेल्या. काही दिवसांनी सविताताईंनी त्यांच्या काही साड्या आणि सुध्यानेही काही नवीन साड्या गीतासाठी पाठवल्या. गीता वेगळे राहायला जाताना बोललेल्या प्रत्येक शब्दाबद्दल मनोमन लाजत होती. सर्वात जास्त खटकत होतं ते म्हणजे दरमहा भरावं लागणारं घरभाडं. सविताताईंकडे राहत असताना कंपनीकडून मिळणारा हाऊस अलाउन्स पूर्णपणे वाचत असे आणि तीच एक अतिरिक्त बचत होत होती. शेवटी विकास आणि गीताला एक गोष्ट मनापासून उमगली. ती म्हणजे वेगळं राहण्यात स्वातंत्र्य असेल, पण एकत्र राहण्यात सुरक्षितता, आधार, प्रेम आणि खरी समृद्धी असते. आणि काही दिवसांनी विकास आणि गीता बबलूसह पुन्हा आईवडिलांच्या घरी परतले. त्या दिवशी सविताताईंनी त्यांच्या स्वागतासाठी उंबरठ्यावर रांगोळी काढली होती. गीता उंबरठ्यावर उभी राहिली, पण तिचे पाऊल पुढे पडत नव्हते. तिच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू होते. तिने सविताताईंचे पाय धरले. ती खूप रडू लागली. आई, मला माफ करा. मी माझ्या हट्टापायी घरापेक्षा घरातील माणसं लहान समजली. सुख म्हणजे मोठं घर, महागडं फर्निचर आणि आधुनिक राहणीमान असं मला वाटत होतं. पण आज कळलं, सुख वस्तूंमध्ये नसतं, ते माणसांमध्ये असतं. सविताताईंनी तिला प्रेमाने उठवलं आणि म्हणाल्या, गीता, संसारात चुका प्रत्येकाकडून होतात, पण चूक मान्य करून परत येण्यासाठी मोठं मन लागतं आणि आज तू ते दाखवलंस. आता जुने विषय इथेच संपले. पुन्हा कधी त्यांचा उल्लेखही करायचा नाही. बबलू आनंदाने धावत आपल्या चुलत भावंडांकडे गेला. काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर हरवलेलं ते निरागस हसू परत आलं. ते पाहून गीताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. प्रकाश पुढे आला. त्याने विकासच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला,
विकास, आता यापुढे आपण सर्वजण एकत्र राहायचे. काहीही झाले तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. विकासने आपल्या मोठ्या भावाला मिठी मारली. त्या संध्याकाळी अनेक दिवसांनी सर्वजण एकत्र जेवायला बसले. सविताताई प्रत्येकाच्या ताटात प्रेमाने वाढत होत्या. त्या क्षणी विकासला जाणवलं, बाहेर कितीही पैसा कमावला तरी आईच्या हातच्या घासाची आणि आपल्या माणसांच्या सहवासाची किंमत कधीच मोजता येत नाही. जेवण झाल्यावर सविताताई शांतपणे म्हणाल्या, घर मोठं असलं म्हणून संसार मोठा होत नाही. मन मोठे असले की छोटेसे घरही स्वर्ग बनते. एकत्र राहण्यात थोडा त्याग असतो, थोडी तडजोड असते, पण त्याचबरोबर प्रेम, सुरक्षितता, आधार आणि संकटात खंबीरपणे उभे राहणारे कुटुंबही असते. त्या दिवसानंतर विकास आणि गीताने पुन्हा कधीही वेगळं राहण्याचा विचार केला नाही. गीताने सुधासोबत घराची जबाबदारी वाटून घेतली, तर विकास आणि प्रकाश दोघांनीही आईवडिलांच्या सेवेत कधीही कमी पडू दिले नाही. घरात पुन्हा हास्य, आनंद आणि आपुलकी नांदू लागली. काळ पुढे सरकत गेला, पण त्या कुटुंबाने एक गोष्ट कायम स्मरणात ठेवली. एकत्र राहण्यात केवळ खर्चाची बचत होत नाही, तर नात्यांची श्रीमंतीही वाढते. मित्रांनो, आधुनिक राहणीमान, मोठं घर किंवा महागड्या वस्तूंनी खरा आनंद मिळत नाही. प्रेम, विश्वास, परस्पर सहकार्य आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना, यामुळे घर हे खऱ्या अर्थाने घर बनतं. स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, पण स्वार्थापेक्षा नाती मोठी असतात. एकत्र कुटुंबात कधी तडजोड करावी लागते, पण संकटाच्या वेळी साथ देणारे हातही तिथेच मिळतात. पैशाने सुविधा विकत घेता येतात, पण माणुसकी, आपुलकी आणि कुटुंबाचे प्रेम कधीच विकत घेता येत नाही. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.